नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8वा विषय इतिहास, प्रकरण 8वे सविनय कायदेभंग चळवळ या प्रकरणातील संपूर्ण स्वाध्याय आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामधले एक आहे, लंडन मध्ये डॅश डॅश यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. तर लंडन मध्ये रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. 2. खान अब्दुल गफ्फार खान यांनी डॅश डॅश या संघटनेची स्थापना केली. तर खान अब्दुल गफ्फार खान यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. 3. धारा सन्नाट सत्याग्रहाचे नेतृत्व डॅश डॅश यांनी केले. तर धारा सन्नाट सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. 4. दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून डॅश डॅश उपस्थित होते. तर दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते. प्रश्न क्रमांक 2, पुढील विधाने साकारण स्पष्ट करा. त्यामधले एक आहे, चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा केली. कारण पेशावर शहरावरील सत्याग्रहात सरकारने गढवाल पलटणीला सत्याग्रहीवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. परंतु गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला. म्हणून चंद्रसिंग ठाकूर यांना लष्करी न्यायालयाने जबर शिक्षा दिली. 2. सोलापुरात सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. कारण सोलापूर येथील सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. 6 मे 1930 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आला. या प्रसंगी सोलापूरमध्ये मोठा मोर्चा काढण्यात आला. तत्कालीन कलेक्टरने मोर्चावर गोळीबार करण्याचा आदेश दिला. यामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. परिणामी जनतेने पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालय, म्युनिसिपल इमारती इत्यादीवर हल्ले केले. म्हणून सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केला. 3. पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. कारण पहिल्या गोलमेज परिषदेत भारतातील अनेक नेते उपस्थित होते. केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती, भारतात संघराज्याची स्थापना अशा विविध विषयावर या परिषदेत चर्चा झाली. या परिषदेत विविध राष्ट्रीय पक्ष व संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेत भाग घेतला नाही. राष्ट्रीय सभा ही देशाची प्रातिनिधिक संस्था होती. तिच्या सहभागाशिवाय गोलमेज परिषदेतील चर्चा निष्फळ ठरली. 4. गांधीजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले. तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर ब्रिटिश प्रधानमंत्री रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती. म्हणून त्यांनी या निवाड्याविरुद्ध येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. त्यामधलं एक आहे, गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे का ठरवले? उत्तर, लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला. ही चळवळ सुरू करण्याआधी गांधीजींनी ब्रिटिश सरकारकडे विविध मागण्या केल्या होत्या. यामध्ये मिठावरील कर रद्द करून मीठ बनवण्याची सरकारी मक्तेदारी रद्द करावी ही प्रमुख मागणी होती. परंतु सरकारने गांधीजीच्या मागण्या फेटाळून लावल्यामुळे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून देशभर सत्याग्रह करण्याचे ठरवले. 2. राष्ट्रीय सभेने सविनय कायदेभंगाची चळवळ मागे का घेतली? उत्तर, दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर गांधीजी भारतात आले. त्यांनी सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. गांधीजींना सरकारने ताबडतोब अटक केली. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने उत्तर दिले.
सर्वत्र नागरी हक्काची गळचेपी केली. राष्ट्रीय सभा व तिच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. त्यांची कार्यालय निधी ताब्यात घेतले. राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले. अखेरीस एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली. प्रश्न 4. सविनय कायदेभंग आंदोलनाची पुढील कालरेषा पूर्ण करा. 12 मार्च 1930 गांधीजी 78 सहकार्यासह मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले. 6 एप्रिल 1930 दांडीच्या समुद्र किनाऱ्यावरील मीठ उचलून गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला. 23 एप्रिल 1930 पेशावरचा सत्याग्रह. 4 मे 1930 गांधीजींना अटक आणि 6 मे 1930 सोलापूरचा सत्याग्रह.